नमस्कार लाडक्या बहिणींनो, 14वा हप्ता आपल्या खात्यावरती आला नसेल तर आजच्या व्हिडिओच्या मार्फत आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की हा खाता आपल्या खात्यावरती जो 14वा हप्ता आहे तो का आला नाही। आज आपण पूर्ण व्हिडिओ याच्या मार्फत जाणून घेणार आहोत। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आपल्या व्हॉट्सअप चॅनल आहे, तो व्हॉट्सअप चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला लिंक दिली आहे, तेथे जाऊन आपण जॉईन करू शकतात। तर जो 14वा हप्ता आहे तो आपल्या बहिणींच्या अजूनही खात्यावरती जमा झालेला नाही। आता आपण पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत। तर आज जे पैसे का थांबले आहेत, आज पुढे काय करावे यासाठी आपण महत्त्वाचे काही मुद्दे आहेत ते मुद्द्यावरती आपण जाणून घेणार आहोत। आता आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर दर महिन्याला पात्रता लाभार्थ्यांच्या खात्यात 1500 रुपये सन्मान निधी म्हणून दिले जातोय। पण अनेक बहिणींची आपल्याला तक्रार करत आहेत की या महिन्याचा हप्ता अजूनही आमच्या खात्यावरती जमा झालेला नाही। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुमचा हप्ता का जमा झाला नाही, तुमचे पैसे का आले नाहीत, यामागचे कारण काय असू शकतं। पहिलं कारण म्हणजे जे पैसे न मिळण्याचे अधिक मुख्य कारण आपण म्हणजे तुम्ही अर्ज पडताळणी पूर्ण न होणे किंवा बँक खात्यामध्ये KYC आधार कार्डाची समस्या असू शकते, IFSC कोड किंवा खात्याची तपशील असतील ते चुकीचे भरले असतील किंवा लाभार्थ्याचे उत्पादन निकष ओलांडले असेल, असं पण होऊ शकतं। शासकीय तांत्रिक कारणास्तव पेमेंट आपल्याला उशिरा होणे यामध्ये एक कारण असू शकतं। त्यासाठी आपण एक महत्त्वाची सूचना काय करावी त्यासाठी आपण बघूयात। सर्वात आपण महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य जे अभियान पोर्टल आहे त्या वेबसाईटला जाऊन किंवा लाडकी बहीण योजनेचे जाऊन आपण स्टेटस चेक करणं महत्त्वाचं आहे। त्यामध्ये तुम्हाला बँकेमध्ये आधार कार्ड जोडलेले आहे की नाही किंवा NCR मॅपर यामध्ये तुम्हाला लिंक आहे की नाही तुम्ही तपासा। तर तुम्हाला आय बटनमध्ये लिंक दिली आहे, त्यामध्ये तुम्ही जाऊन तसं तपासू शकतात। बँक खात्यामध्ये तुमचे जर सक्रिय आहे की नाही यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं आहे। सर्वात महत्त्व म्हणजे तुमचे जे कागदपत्रे बरोबर असूनही तुमचे पैसे आले नसतील किंवा तालुका महिला बाल कल्याण अधिकार पंचायत समितीमध्ये तुम्हाला संपर्क साधायचा आहे। अधिकृत वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर जाऊन पण तुम्ही व्हिजिट करू शकतात। पण त्याआधी महत्त्वाची जी माहिती आहे, तर आता तुम्हाला 14वा हप्ता मिळाला नसेल तर या महिन्याचे पेमेंट तुम्हाला टप्प्याटप्प्याने मिळणार आहे। महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला जर हा महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला टप्प्याटप्प्याने मिळणार आहे। म्हणजे काय की जे बहिणींच्या खात्यावरती पैसा जमा होण्याची जी प्रक्रिया सुरू आहे, बहिणींच्या खात्यावरती जे पैसे जमा होण्याची प्रक्रिया काही बहिणींची थांबवण्यात आलेली आहे। म्हणजे अर्जाची जी पडताळणी सुरू आहे आणि ज्या महिलांची पडताळणी झाली पण असेल तर त्यांना 14वा हप्ता तो लगेच येणार नाही। पण त्यामुळे काय झालेले आहे की तुमच्या खात्यावरती पैसे आले नसतील तर घाबरू नका, थोड्या वेळानंतर किंवा तुम्हाला 15 तारखेच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती तुमचे पैसे जमा होणार आहेत। तर तुम्हाला हेच महत्त्वाचे आहे की बहिणींनो, 11 तारखेपासून जो हप्ता वितरण सुरू झालेले आहेत, तर आज 12, 13 आणि उद्या 14, 15 म्हणजे या 3 ते 4 दिवसामध्ये तुमच्या पूर्ण लाडक्या बहिणी ज्या आहेत पात्रता, त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे। तोपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल। त्यानंतर काय तुमचे पैसे जमा झाले की नाही त्यामागचे आपण कारणं जाणून घेणार आहोत। बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। अजूनही बहिणींना माहिती मिळावी तर हा व्हिडिओ आपल्या जवळच्या ग्रुपमध्ये आपण पण शेअर करू शकतात। आणि सरकारी योजना सर्वात आधी आपल्याला अपडेट मिळतात आपल्या यूट्यूब चॅनलवरती। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या